पुरुष प्रधान मनुवादी संस्कृतीने महिलांना गुलामीत ठेवले, त्यांच्या अधिकारापासून त्यांना वंचित केले. स्त्रियांच्या सुखदुःखासाठी, त्यांच्या मान सन्मानासाठी काही महामानवांनी खूप कार्य केले आहेत. तथागतांनी महिलांना समान दर्जा दिला होता. स्त्री पुरुष समानता त्यांनीच सर्वात प्रथम स्थापन केली. आपला भारत देश मनुवादी व्यवस्थेत दडपून गेलेला होता. महिलांची जनावरासारखी अवस्था होती. तिला स्वतःच्या भावना सुद्धा व्यक्त करण्याची मुभा नव्हती. 7-8 वर्षाची झाली की तिचा लग्न एखाद्या वयस्क पुरुषाबरोबर व्हायचं आणि जर पती मेला तर तिला पतीच्या चितेवर जिवंत जळावं लागायचं. त्या काळात अहिल्याबाई होळकर, आई जिजाऊ ह्यांनी सती न जाता उत्कृष्ट पद्धतीने राज्य चालविले आणि मुलांना घडविले. महिलेच्या अंगी सुप्त गुण असतात. संधी मिळाली की त्याचा ते चांगला उपयोग करतात. ज्योतिबा फुलेंनी महिलांचे दुःख ओळखले. त्यांना वाटलं की या महिलांना जर शिक्षण मिळालं तर त्या विचार करू शकतील, चांगल्या वाईटाचा फरक त्या जाणतील, लोक त्यांना फसवणार नाहीत. आणि क्रांतिकारी ज्योतिबा फुलेंनी महिलांच्या शिक्षणासाठी पुण्याच्या भिडेवाड्यात शाळा काढली. मनुवादी व्यवस्थेने स्त्रियांना गुलामांचे गुलाम केले होते. न स्त्री स्वातंत्र्य महती, म्हणजे स्त्रियांना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य अधिकार देण्यात येऊ नये, अशी मनुवादी कायदा होता. ज्योतिबा फुले म्हणाले, पुरुष एकटाच शिकतो, पण स्त्री शिकली तर सर्व कुटुंब शिकते. शिक्षणाने मनुष्यत्व येते. ज्योतिबा फुले आणि सावित्री आईने महिलांच्या शिक्षणासाठी संपूर्ण आयुष्यभर कार्य केले. सर्वच महिलांना वाटतं की आज 8 मार्च आहे, महिलांचा दिवस आहे, म्हणून आज मस्त सुंदर दिसलं पाहिजे, त्यासाठी छानशी साडी घालावी, मेकअप करावा व पिक्चरला जावं व महिला दिवस साजरा करावा. पण ह्या महिलांचा दिवस कोणामुळे मिळाला हे भारतातील कोणत्याच महिलेने विसरू नये. क्रांतीसूर्य, ज्ञानपंडित, प्रज्ञावान, महिलांचे कायमचे दुःख दूर करणारे बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारतातील सर्वच महिलांची स्वतःच्या लेकीसारखी, बहिणीसारखी काळजी घेतली. भारतीय संविधानातून मूलभूत अधिकार दिले आहेत. धर्म, वंश, जात, लिंग या कारणावरून भेदभाव होणार नाही. कायद्यापुढे समानता हे कलम नंबर 14 व 15 मध्ये आहे व कलम नंबर 19 मध्ये सर्व नागरिकांना भाषण स्वातंत्र्य दिले आहे. संविधानातून शिक्षणाचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे. हिंदू कोड बिलातून खूप सारे अधिकार महिलांना दिलेले आहेत. स्त्रियांना वडिलांच्या संपत्तीत अधिकार. महिला जर नोकरीला असेल व तिचा प्रसूतीचा काळ जवळ असेल तर प्रसूती रजा, 6 महिन्याची सुट्टी भारतातील सर्वच जाती धर्माच्या महिलांना मिळते. महिलांना नोकऱ्यामध्ये राखीव जागा ती बाबासाहेबांमुळेच मिळते. भारतातील सर्वच जाती धर्माच्या महिला ह्या स्वतःचे विचार व्यक्त करू शकतात. आज राष्ट्रपती महिला तसेच गावची सरपंच महिला ह्यांचा मान सन्मान केला जातो. त्याचा श्रेय फक्त बाबासाहेबांनाच आहे. महिलांचे अच्छे दिन आले ते बाबासाहेबांमुळेच. एहसान भीम जी के हम इंसान बन गए, एहसान भीम जी के हम इंसान बन गए, जो थे गरीब आज धनवान बन गए, जो थे गरीब आज धनवान बन गए, एहसान भीम जी के हम इंसान बन गए.